लिव्हिंग थिंग्स. पहिल्या लेक्चर मध्ये आपण काय पाहिलं? ग्रोथ. आणि ग्रोथ मध्ये आपण पाहिलं होतं की ॲनिमल असो, प्लांट असो, सर्वांची म्हणजे ऑल लिव्हिंग थिंग्सची काय होते? वाढ होते, ग्रोथ होते. परंतु जे नॉन लिव्हिंग किंवा निर्जीव आहे त्यांची वाढ होते का? नाही. त्यानंतर आपण रेस्पिरेशन बद्दल डिटेल्स मध्ये बोललो. आपण पाहिलं की जे प्लांट्स आहे यांच्यामध्ये रेस्पिरेशन हे लीफ पानावर जे लहान छिद्र असतात पोर्स त्यांच्या थ्रू किंवा स्टीम खोडावर सुद्धा लहान लहान छिद्र असतात त्यांच्या थ्रू काय चालतं? रेस्पिरेशन चालतं. त्यानंतर ॲनिमल्स मध्ये जर पाहिलं आपण तर ॲक्वेटिक ॲनिमल असतील तर ते कशाने करतात? गिल्सच्या साहाय्यानं. फ्रॉग सारखे काही ॲम्फिबियन म्हणजे उभयचर प्राणी आहेत की ते पाण्यामध्ये असताना स्किनचा वापर करतात है ना. त्याच्यानंतर बाहेर आल्यावर नोज, बरोबर. टेरेस्ट्रियल ॲनिमल जे आहे ते लंग्स म्हणजे फुफ्फुसाच्या द्वारे काय करतात? ब्रीदिंग, रेस्पिरेशन करत असतात. तर आपण रेस्पिरेशन डिटेल मध्ये पाहिलेलं आहे. आता आपण आजच्या लेक्चर मध्ये लिव्हिंग ऑर्गॅनिझमचं तिसरं महत्वाचं कॅरेक्टरिस्टिक्स अभ्यास करू. ते आहे एक्सरेशन. आता एक्सरेशन म्हणजे काय? तर पहा, एलिमिनेशन ऑफ nitrogenous waste substance from body. इलिमिनेशन म्हणजे काय? बाहेर काढून टाकणे. तर आपल्या बॉडीतून काय बाहेर काढायचं आहे? नायट्रोजिनियस वेस्ट सबस्टन्स. म्हणजे आपल्या बॉडीमध्ये जर पाहिलं तर नायट्रोजनचा समावेश असणारे काही सबस्टन्स तयार होतात. ते सबस्टन्स आपल्यासाठी कसे आहेत? टॉक्सिक. टॉक्सिक म्हणजे विषारी. ते पदार्थ जास्त काळ आपल्या शरीरामध्ये जर आपण ठेवले तर आपल्या शरीरावर गंभीर त्याचा काय होऊ शकतो? परिणाम होऊ शकतो. आणि म्हणून हे जे नायट्रोजिनियस वेस्ट सबस्टन्स आहे, टॉक्सिक सबस्टन्स आहे, याचं इलिमिनेशन हे होणे आवश्यक आहे. मग हे टॉक्सिक सबस्टन्स कोणकोणते आहेत? तर यामध्ये पहा, टॉक्सिक सबस्टन्स सर्वात महत्वाचं असतं CO2, त्यानंतर अमोनिया आहे, त्यानंतर युरिया, युरिक ऍसिड, असे बरेच सबस्टन्स आहेत. परंतु ओव्हरऑल जर पाहिलं आपण तर आपल्याला माहित आहे की आपल्या शरीरामध्ये जे काही टॉक्सिक सबस्टन्स तयार होतात हे अगोदर आपल्या ब्लड मध्ये येतात. कुठे येतात? आपल्या ब्लड मध्ये. आणि ब्लड मधून ते फिल्ट्रेशन करणारा एक सर्वात महत्वाचा जो ऑर्गन आपल्या बॉडीमध्ये प्रेझेंट आहे तो कोणता आहे? किडनी. आपल्याला माहित आहे की आपल्या शरीरामध्ये जे युरिन आहे, ओके, हे युरिन तयार करण्याचं काम कोण करतो? किडनी. म्हणजे किडनीचं काम आहे आपलं शरीर स्वच्छ करणे, बरोबर आहे का? अल्ट्रा फिल्ट्रेशन करण्याचं काम हे किडनी करत असतं. आपल्या शरीरामध्ये 2 किडनी आहेत आणि रक्त शुद्ध करतं म्हणजे नेमकं काय करतं ते? तर रक्तातील जे घाण पदार्थ आहेत, विषारी पदार्थ आहे, तो शरीराबाहेर टाकण्याचं काम कोण करतो? किडनी करतो. काही प्रमाणात आपली त्वचा सुद्धा पहा, आपण खूप धावलो, रनिंग केलं तर आपल्याला काय येतो बरं? घाम. मग हे जे स्वेट आलेलं आहे तर हे स्वेट म्हणजे काय आहे? घाम म्हणजे काय आहे? आपल्या शरीरातून आपण नायट्रोजिनियस वेस्ट सबस्टन्स बाहेर टाकले. म्हणून आपण म्हणत असतो की जर चांगलं फिटनेस ठेवायचं असेल तर घाम गाळा. घाम गाळा म्हणजे काय? की तुमच्या शरीरातलं विष तुम्ही बाहेर करता. म्हणून आपण फिजिकल एक्सरसाइज म्हणजे व्यायाम वगैरे करायला पाहिजे, खेळ खेळायला पाहिजे, हे की नाही? आपलं शरीर त्यामुळे काय राहतं? सुदृढ राहतं. तर ओव्हरऑल किडनी जे आहे हे अल्ट्रा फिल्ट्रेशनचं म्हणजे एक्सरेशनचं काम करायला. सो लक्षात घ्या, एक्सरेशन म्हणजे काय? लक्षात आलं तुम्हाला? उत्सर्जन. म्हणजे आपल्या शरीरामध्ये जी काही घाण अनावश्यक पदार्थ तयार होते याला बाहेर टाकणे, याला म्हणायचं एक्सरेशन. ह्युमन मध्ये एक्सरेशन हे कशाच्या थ्रू चालतं? किडनीच्या थ्रू. आता एक्सरेटा काय आहे? तर एक्सरेटा म्हणजे काय? की जो सबस्टन्स आपण आपल्या शरीरातून बाहेर टाकणार अनावश्यक असणारा, तर त्या प्रत्येक सबस्टन्सला काय म्हणायचं? एक्सरेटा म्हणायचं. त्यानंतर अॅनिमल्स मध्ये स्पेसिफिक ऑर्गन मी तुम्हाला सांगितलं, जसं की ह्युमन बीइंग मध्ये काय आहे? किडनी आहे, त्यानंतर स्किन आहे, बरोबर. तर तुम्हाला माहिती का आपण जेव्हा श्वास सोडतो तेव्हा सुद्धा
CO कार्बन डायऑक्साईड बाहेर पडायला, हे सुद्धा आपल्या बॉडीचं काय आहे, एक्सरेशन आहे. आता प्लांट्स मध्ये जर पाहिलं तर तुम्ही पाहिलं असेल ना, काही ऋतूमध्ये वनस्पतींची पानं गळतात, बरोबर आहे का? मग वनस्पतींची पाने गळाली म्हणजे काय झालं, तर त्यांच्या लीफ मध्ये एक्सरेटा म्हणजे अनावश्यक सबस्टन्स तयार झालं आणि म्हणून वनस्पतींची पाने गळून पडली, म्हणजे हे त्यांचं काय आहे, एक्सरेशन आहे. त्यानंतर ट्रान्सपायरेशन. आता ट्रान्सपायरेशन म्हणजे काय, की अगोदर तुम्ही एक छोटा प्रयोग करा. पहा, एखादी वनस्पती ना, त्याला कॅरी बॅग बांधायची, बरोबर आहे का, आणि दुसऱ्या दिवशी निरीक्षण करायचं, तुम्हाला त्याच्यामध्ये काय दिसतील, पाण्याचे थेंब दिसतील. मग हे जे पाण्याचे थेंब आले, हे का आले, कारण वनस्पती डे टाइम मध्ये काय लॉस करते, वॉटरचा लॉस करते. फोटोसिंथेसिस मध्ये पाहिलं आपण की स्टोमॅटा डे टाइम मध्ये काय होतो, ओपन होतो. वनस्पतीवरचे जे लहान लहान छिद्र आहेत, जिथून CO2 एंट्री करतो, तिथून बाहेर कोण पडतं, वॉटर. म्हणजे ट्रान्सपायरेशन वॉटरचा लॉस होणे, पाणी लॉस व्हायला म्हणजे पाणी बाहेर पडायला, म्हणजे ते सुद्धा काय आहे, एक्सरेशन आहे. पुन्हा तुम्ही डिंक पाहिलं का, तर स्पेशली जर पाहिलं आपण तर जे बबूल नावाची वनस्पती आहे, ज्याला आपण अॅकेसिया म्हणतो, या वनस्पतीवर ते मेजरली तयार होतं. तर हे गम, हे सुद्धा वनस्पतीचं काय आहे, एक्सरेशन आहे. रबर ज्या लॅटेक्स पासून तयार होतं, तर रबराचं झाड पाहिलं तुम्ही, तर हे जे रबर बाहेर पडायला, तर हे सुद्धा वनस्पतीचं काय आहे, एक्सरेशन आहे. ओके, आता एक्सरेशन समजून घेतल्यानंतर आपण बोलू आता रिस्पॉन्सिव्हनेस टू स्टिम्युलाई अँड मुवमेंट. रिस्पॉन्सिव्ह म्हणजे काय, चेतना क्षमता. म्हणजे आपल्या बाजूला जर एखादी स्टिम्युलाई म्हणजे चेतना भेटली की त्याला आपण काय देतो, प्रतिसाद देतो, बरोबर. आणि मुवमेंट म्हणजे हालचाल. एखाद्या वेळेस असं होतं, पहा, कुठं काही गोठ्यामध्ये जनावर आहेत आणि अचानक तुम्ही गेले तर ते जनावर काय करतात, अचानक जागेवर उठले, म्हणजे त्यांनी काय केली, मुवमेंट, बरोबर आहे का. स्टिम्युलाई काय झाला की तुम्ही एखाद्या अॅनिमल जवळ गेले की तो लगेच चटकन काय झाला, उठतो, बरोबर आहे का. सो प्लांट मध्ये पहा, क्रीपर्स लीन टुवर्ड्स द सपोर्ट. जर तुम्ही वेली लावता, तर वेली जर पाहिला आपण घरात लावल्या, तर बाहेर काय करतात, ते आधार शोधतात. म्हणजे लक्षात आलं तुम्हाला, म्हणजे सपोर्ट काय शोधतात, ते सपोर्ट म्हणजे आधाराने झोपतात ते, बरोबर आहे का. काही वेली खांबावर पाहिजे असून तुम्ही, काही मोठ्या झाडाचा खोडाचा वापर करतात. ओके, सो ही त्यांची काय आहे, एक प्रकारची वेल जी हालचाल करते, म्हणजे आधाराने वाढते, ही त्याची काय आहे, मुवमेंट आहे. त्यानंतर प्लॉटेड प्लांट कोणता, मात्र जर एखाद्या विंडो मध्ये आपण ठेवला असेल, इट ग्रोज टुवर्ड सनलाइट. तुम्ही एक्सपेरिमेंट घरी करू शकता. पहा, काय करायचं, एक कुंडी घ्यायची आणि खिडकीमध्ये काय करायचं, ते प्लांट कुंडीमध्ये लावायचा. काही दिवसांनी निरीक्षण करा, तो स्ट्रेट वाढतो का, नाही, तो प्रकाशाच्या दिशेने म्हणजे खिडकीच्या बाहेरच्या दिशेने झुकतो, कारण त्याला कशाची आवश्यकता होती, सनलाइटची. सनलाइट हा स्टिम्युलाई झाला आणि स्टिम्युलायमुळे त्याची मुवमेंट किंवा रिस्पॉन्सिव्हनेस म्हणजे प्रकाशाच्या दिशेने तो झुकला, बरोबर आहे का. मग ही सुद्धा वनस्पतींचं काय आहे, रिस्पॉन्सिव्हनेस. लाजाळू नावाची वनस्पती आहे, बरोबर आहे का, त्याला मिमोसा म्हणतात. त्याला काय म्हणतात इंग्रजीमध्ये, मिमोसा. तर मिमोसा प्लांटला तुम्ही हात लावला की ते पानं काय होतात, बंद होतात. म्हणजे हे एक प्रकारचं काय, मुवमेंट आहे, रिस्पॉन्सिव्हनेस आहे. लक्षात आलं का. म्हणजे आपण काय केलं की त्याला टच केलं म्हणजे आपण स्टिम्युलाई दिला. टच केलं म्हणजे काय दिला, आपण स्टिम्युलाई दिला आणि तो लगेच त्याचा आकार कमी करून घेतो, लाजाळू, बरोबर, मिमोसा. तर ही त्याची काय झालं, रिस्पॉन्सिव्हनेस. त्यांना प्रतिसाद दिला. काय दिला त्यानं, प्रतिसाद दिला. मुवमेंट इज ऑल्सो अ रिस्पॉन्सिव्हनेस टू स्टिम्युलाई. आणि पहा, प्लांट्सची आपण मुवमेंट तर पाहिली, जसं की वेली संदर्भात असेल, जे प्लॉटेड प्लांट आहे ते प्रकाशाच्या दिशेने झुकायले. आणि अॅनिमल्स पहा तुम्ही, कितीतरी अॅनिमल्स त्यांच्या वेगवेगळ्या प्रकारच्या मुवमेंट आहे. फिश पाहिलं तुम्ही तर पाण्यामध्ये काय करतो, तो स्विमिंग. जर यांचं जर पाहिलं आपण टेरेस्ट्रियल अॅनिमल्स, तर ते वॉक करतात. बर्ड्स काय करतात, फ्लाय करतात. सरपटणारे प्राणी जर असतील, लिझार्ड, स्नेक सारखे, तर हे काय करतात, क्रिपिंग मुवमेंट करतात त्यांच्या मसलचा वापर करून. म्हणजे प्रत्येकाची मुवमेंट ही वेगवेगळ्या प्रकारची का असेना, परंतु प्रत्येक ऑर्गॅनिझम मध्ये काय असते, मुवमेंट असते, बरोबर आहे का. मग ही मुवमेंट जी आहे
तर हे सुद्धा लिव्हिंग थिंगचं एक काय आहे, कॅरेक्टरिस्टिक्स आहे. त्यानंतर आहे रिप्रोडक्शन. रिप्रोडक्शनला दुसरा शब्द आहे पहा, प्रोक्रिएशन. प्रोक्रिएशन म्हणजे काय, स्वतःसारखा दुसरा जीव निर्माण करणे. प्रत्येक सजीव स्वतःसारखा दुसरा काय करतो, जीव निर्माण करतो. जसं की आंब्याचं झाड असेल, त्याच्या कोळी है ना, त्याचं जे सीड आहे त्यापासून नवीन आंब्याचं झाड तयार होईल. बरोबर. सेम पद्धतीनं रॅबिट आहे, रॅबिटची पिल्लं पाहिलं तुम्ही, रॅबिट सारखीच असतात. कॉक हे त्यांची पिल्लं त्यांच्यासारखी दिसतात. बरोबर का. ह्युमन बिईंग, आपण आपल्या आई वडिलांसारखेच आहोत. म्हणजे याचा अर्थ प्रत्येक सजीव दुसऱ्यासारखा काय करतो, जीव निर्माण करतो. त्या प्रोसेसला काय म्हणायचं, रिप्रोडक्शन. प्रोसेस ऑफ जनरेटिंग अ न्यू लिव्हिंग थिंग्स लाईक इटसेल्फ. म्हणजे सजीव काय करतात, स्वतःसारखा एक्झॅक्ट स्वतः जीव तयार करतात. सो या प्रोसेसला काय म्हणायचं, रिप्रोडक्शन. आता अॅनिमल मध्ये रिप्रोडक्शन हे दोन टाईपचे आहे पहा, ओव्हिपेरस अँड व्हिव्हिपेरस. ओव्हिपेरस म्हणजे काय, ले एग्स, म्हणजे अंड्यातून जर एखाद्या पिल्लांना जन्म होत असेल, बरोबर आहे का, बाय बर्थ ते अंडे आहेत. अंडी ही सुद्धा एक सेलच आहे ना, लक्षात घ्या. अंड हे एक सुद्धा काय असते, सेल असते. सो अंड्यातून जन्म, जनरली जर आपण पाहिलं तर पक्ष्यामध्ये पहा, हे की नाही. आणि सर्वात मोठी अंडी कोणाची असते, ऑस्ट्रिच. बरोबर ना. हा, तर या अंड्यातून पिल्लांना जर जन्म देत असेल एखादा अॅनिमल, ते कशामध्ये असतो, ओव्हिपेरस. आणि काही अॅनिमल्स जसं आपण शेळी सारखं घेतलं, डॉग सारखं, हे डायरेक्ट काय करले या ठिकाणी, यंग वन, डायरेक्ट पिल्लांना जन्म देतात. सो डायरेक्ट पिल्लांना जन्म देत असतील ते काय आहे, व्हिव्हिपेरस. ओके. प्लांट मध्ये जर पाहिलं आपण तर त्याच्यामध्ये पण रिप्रोडक्शनचे दोन टाइप्स आहेत. एक आहे सेक्शुअल, दुसरा आहे असेक्शुअल. सेक्शुअल रिप्रोडक्शन हे जनरली कशापासून होतं, फ्लावर है ना. फ्लावर हा काय आहे, रिप्रोड्युसिंग ऑर्गन आहे. त्यामुळं सेक्शुअल रिप्रोडक्शन हे फ्लावर थ्रू होतं. आणि असेक्शुअल रिप्रोडक्शन जे आहे हे स्टीम, त्यानंतर लीफ, त्यानंतर सीड यांच्यापासून. बरोबर. तुम्हाला माहिती आहे, पानापासून सुद्धा नवीन वनस्पती तयार होते. ब्रायोफिलम नावाचं एक तुम्हाला दिलंय पहा. ब्रायोफिलमची जी लीफ असते ना, त्याच्या मार्जिनवर नवीन वनस्पतीचं फॉर्मेशन होतं. काही मध्ये स्टेमवर नवीन वनस्पती तयार होते, काही मध्ये सीड्स पासून प्ल्युमिल अँड रेडिकलचं फॉर्मेशन होऊन फ्युचरचं प्लांटलेट तयार होतं. तर या ऑर्गनला आपण व्हेजिटेटिव्ह ऑर्गन म्हणतो. काय म्हणतो, व्हेजिटेटिव्ह ऑर्गन. त्यानंतर काही मध्ये बड असतं पहा, तर बडिंग प्रोसेस न सुद्धा काय होतं, असेक्शुअल रिप्रोडक्शन काय होतं, नवीन प्लांटचं फॉर्मेशन होतं. जसं की ईस्ट आणि हायड्रा. पुढे तुम्ही शिकणार आहे पुढच्या स्टँडर्ड मध्ये, ईस्ट आणि हायड्रा मध्ये बडिंग मुळे नवीन सजीव तयार होत असतो. तर हे झालं रिप्रोडक्शन संदर्भात. त्यानंतर आहे डेफिनेट लाईफ स्पॅन. आता एक लक्षात घ्या, वनस्पती आणि प्राणी यांच्यामध्ये फरक आहे. वनस्पती जे आहेत त्यांचा जीवनकाळ थोडा जास्त असतो, आणि आपण पाहिलं की त्या जिवंत आहे तोपर्यंत त्यांची काय होत असते, वाढ होत असते. काही वनस्पती ह्या अॅन्युअल आहेत, म्हणजे वार्षिक, एक वर्षाच्या आतच त्यांची वाढ होते. काही पेरिनियल आहेत, म्हणजे बहुवार्षिक. बरोबर, ज्यांना अनेक वर्ष लागतात, जसं की बनियान ट्री है ना, वडाचं झाड जर घेतलं आपण, मँगो ट्री, त्यांना बराच कालावधी लागतो. म्हणजे प्लांट, सर्वच प्लांट मध्ये जीवनकाळ सारखा आहे का, नाही. तर तसं प्राण्यांमध्ये सुद्धा आहे. सर्वात महत्वाचं लिव्हिंग थिंगचं कॅरेक्टरिस्टिक जर कोणतं असेल तर ते आहे डेथ. म्हणजे सर्व सजीवांना काय येत असतो, मृत्यू येत असतो. मग आता लाईफ स्पॅन जो आहे डिफरंट ऑर्गॅनिझम मध्ये कसा आहे, डिफरंट. तुम्हाला इथे एक्झाम्पल दाखवले आहे की मे फ्लाय नावाची जे इन्सेक्ट आहे, तर त्याचा जीवन कालावधी किती आहे, कमीत कमी 1 तास, आणि जास्तीत जास्त किती काळ जगू शकतं ते 24 तास. जे डॉग आहे, डॉगचा लाईफ स्पॅन किती असतो, 12 to 18 इयर्स, म्हणजे 12 ते 18 वर्ष जगतं. ऑस्ट्रिच 50 वर्ष जगतं सरासरी. आणि जायंट टर्टाइल जे आहे, गॅलापागोस आइसलँड, हे अमेरिकेमध्ये आहे.
तर अमेरिकेमध्ये या आइसलँडचं जे जायंट टर्टल म्हणजे इथं जे कासव आहे, महाकाय कासव, तर याचं जर आपण लाईफ स्पॅन पाहिला तर किती काळ जगतो तो? 170 वर्ष, 170 इयर्स. आता ह्युमन बिईंग मध्ये जर पाहिलं आपण तर अप्रॉक्सिमेटली 60 to 80, हे की नाही? हे कंट्री वाईज आणि आपल्या हेल्थवर डिपेंड आहे की नाही, की एखाद्याचं जर हेल्थ आरोग्य चांगलं असेल तर तो जास्त काळ टिकतो. जर आपण हेल्थकडे दुर्लक्ष केलं तर आपला लाईफ स्पॅन सुद्धा काय होतो या ठिकाणी कमी होतो. सो ऑर्गॅनिझम टू ऑर्गॅनिझम लाईफ स्पॅन हा डिफरंट असू शकतो. शेवटी पाहू आपण सेल्युलर स्ट्रक्चर. आता एक लक्षात घ्या, आपलं पूर्ण शरीर सजीवांचं हे पेशींचं बनलेलं आहे. कशाचं बनलेलं आहे? पेशींचं. आता सेल काय आहे तर पहा, सेलला डिफाइन करायचं असेल तर पहा, स्ट्रक्चरल अँड फंक्शनल युनिट ऑफ लाईफ, म्हणजे सर्व सजीवांचा ओके रचनात्मक आणि कार्यात्मक एकक. लाईफ म्हणजे लिव्हिंग थिंग्स. सो सर्व सजीवांचा रचनात्मक आणि कार्यात्मक एकक काय आहे? सेल. पहा लक्षात घ्या, आपलं शरीर कसं तयार होतं? पहा, सेल. सेल अनेक सेल एकत्र येतात, कशाचं फॉर्मेशन करतात? टिश्यू म्हणजे उती तयार करतात. अनेक टिश्यू एकत्र येऊन काय तयार करतात? ऑर्गन तयार करतात. अनेक ऑर्गन एकत्र येऊन काय तयार करतात? ऑर्गन सिस्टीम तयार करतात. अनेक ऑर्गन सिस्टीम एकत्र येऊन काय तयार करते? बॉडी. म्हणजे आपलं जे शरीर आहे या शरीराचा सर्वात छोटा घटक है ना, सर्वात सूक्ष्म घटक काय असतो तर ते काय आहे? सेल. पेशी, सजीव पेशींचे बनलेले आहे. सेल जे आहे याचे दोन टाइप्स आहेत. एक आहे प्रोकॅरियोटिक. कोणता आहे? प्रोकॅरियोटिक सेल म्हणजे आदी केंद्रकी. दुसरा प्रकार आहे युकॅरियोटिक म्हणजे दृश्य केंद्रकी. आता जास्तीत जास्त जे मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम आहे त्यांच्यामध्ये काय असते? युकॅरियोटिक सेल असते. आता हे झाले पेशींचे दोन प्रकार, हे आपण आठवड्याला डिटेल मध्ये डिस्कस करू. पण लक्षात घ्या की काही सजीव हे एका सेल पासून बनतात आणि एका सेल पासून सजीव बनत असतील तर त्यांना काय म्हणायचं? युनिसेल्युलर. आणि असे काही सजीव आहेत की जे बऱ्याच सेलचे बनलेले असतात, म्हणजे मेनी सेल बऱ्याच पेशीपासून तयार होत असतील तर त्या ऑर्गॅनिझमला काय म्हणायचं? मल्टीसेल्युलर. आता युनिसेल्युलरचे बेस्ट एक्झाम्पल काय आहे? अमीबा. काय आहे? अमीबा. त्यानंतर आहे पॅरामेशियम, त्यानंतर आहे क्लोरेला. हे तर लक्षात, असे बरेच एक्झाम्पल आहेत. आणि मल्टीसेल्युलरचे जर पाहिले आपण तर प्लांट मध्ये मँगो सांगितलं मी तुम्हाला, बनियान ट्री सांगितला. आणि अॅनिमल्स मध्ये जर पाहिलं आपण स्वतः ह्युमन बीइंग्स, डॉग, कॅट, बफेलो, हॉर्स, कॅमल, हे सर्वच्या सर्व काय आहे? मल्टी सेल्युलर ऑर्गॅनिझम आहे.